नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलास मुळमचा विनम्र अभिवादन. आजचा आपला अध्याय खास करून महाविकास आघाडीतील आपला एक घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाना पटोले साहेब यांनी जी काही 15 दिवसापासून 8-10 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य चालू आहेत त्यांचा संदर्भ देण्यासाठी मी हा जो व्हिडिओ आपल्या समोर येथे सादर करत आहे. मुळात नाना पटोले साहेबांना काही गोष्टी जर माहीत नसतील ते माहीत करून देणं, सर्वप्रथम मी त्यांचा आदर करतो. ते महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहेत, एक महत्त्वाचा घटक ते आहेत आणि त्यांच्यासारख्या एक चांगल्या व्यक्तीकडून अशी विधानं करणं कदाचित ती महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकतात. महाविकास आघाडीसाठी जी काही घातक विधानं असतील, जी काही चुकीची विधानं असतील ती शक्यतो टाळणं खूप गरजेचं आहे आणि त्या संदर्भातच काही आठवणी मी त्यांच्या समोर इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. मुळात 1966 साली जेव्हा शिवसेना पक्ष संघटनेची स्थापना झाली त्यावेळी शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्ष स्थापनेनंतर एक पहिली सभा झाली आणि त्या पहिल्या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव आदिकजी तिथे उपस्थित होते. म्हणजे आपण असं म्हणूया का की शिवसेना आणि काँग्रेसची 1966 पासूनच युती होती किंवा शिवसेना पक्ष स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेची युती होती का काँग्रेसची शिवसेना पक्ष स्थापन करण्यासाठी बाळासाहेबांना एक छुपी युती होती असं आपण म्हणता येईल का? तर हे धादांत खोटं आहे, मुळात चुकीचं आहे. 1975 साली ज्यावेळी स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी आणीबाणी लादली होती देशावरती त्यावेळी सर्वप्रथम समर्थन देणारी जर कुठली संघटना असेल, जर कुठला पक्ष असेल तर ती होती शिवसेना. शिवसेना पक्षाने त्यांचा जाहीर पाठिंबा, जाहीर समर्थन दिलं होतं. याचा अर्थ काय आहे की बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं हिंदुत्व आहे असं होतं. ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या चांगल्याला चांगलं म्हणण्याची क्षमता, चांगल्याला चांगलं म्हणण्याची नेहमीच वृत्ती बाळासाहेबांची राहिलेली आहे. 1977 साली मुरली देवरा यांना मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना महापौरपदी विराजमान करण्यासाठी सुद्धा जाहीर पाठिंबा शिवसेना ह्या पक्षाने दिला आहे आणि त्यावेळी मुरली देवरा हे मुंबईचे महापौर झाले होते. त्यानंतरचा काळ सांगतो 1980 साली बॅरिस्टर AR अंतुले साहेब माजी मुख्यमंत्री होते. त्यांना रायगड विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्यासाठी सुद्धा शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार सुद्धा दिला नव्हता. नाना पटोले साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी वाचणं गरजेचं आहे. पुढे मी बोलणार आहे. आज बघा की 2019 ला जी लोकसभा इलेक्शन झाली त्यावेळी शिवसेनेसोबत महाविकास आघाडीचं सरकार नव्हतं, शिवसेनेसोबत काँग्रेसची अलायन्स सुद्धा नव्हती आणि त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघात एकच खासदार काँग्रेसचा निवडून आला होता. मग आता ह्याला आपण काय म्हणायचं? याला काय म्हणायचं की त्यावेळी अलायन्स नसल्यामुळे, युती नसल्यामुळे काँग्रेसला हा फटका बसला होता. त्यावेळी शिवसेना भाजपा यांचं महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं, महायुतीचं. त्यावेळी त्यांच्या सर्व जास्त जागा लोकसभेच्या इथे निवडून आल्या होत्या. आज तुम्ही बघा 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 13 खासदार निवडून आले. याला सर्वस्वी जबाबदार आपण पटोले साहेब काँग्रेस म्हणूया का?
की याला सर्वस्वी या 13 खासदार निवडून येण्यामागे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचं, सर्व पक्षांचं योगदान आहे असं म्हणूया का? तर हे 100% खरं आहे. का? तर त्याचं मी तुम्हाला उदाहरणासहित पुढे स्पष्टीकरण देणार आहे. हे कालखंड आहे, हे सालानुसार मी तुम्हाला का सांगितलंय? कारण बाळासाहेबांनी जे चांगलं होतं त्या चांगल्याला चांगलं म्हटलंय, जे खरं होतं ते खऱ्याला खरं म्हटलंय. त्यांनी कधीच खोट्याची साथ दिली नाही, त्यांनी कधीच वाईटाची साथ दिली नव्हती. आज तुम्ही मला सांगा, महाविकास आघाडी अलायन्स असताना सुद्धा सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील साहेबांनी अपक्ष उमेदवारी लढवली. मग ह्यामध्ये तुमचा त्या विशाल पाटलांना 100% सपोर्ट होता का? तुमचा पाठिंबा होता का? हे 100% खरं आहे. कारण जर महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्र लढलो असो तर विशाल पाटील यांनी तिथे शिवसेनेचा उमेदवार असताना, चंद्रहार पाटील हे अधिकृत उमेदवार असताना अपक्ष फॉर्म का भरला? तर याचा अर्थ विशाल पाटील साहेबांना तुमचा काँग्रेसचा 100% पाठिंबा होता. आणि म्हणूनच ज्यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाचा विजय घोषित झाला, तिथला निकाल घोषित झाल्यावरती ज्यावेळी विशाल पाटील साहेब जिंकून आले त्यावेळी त्यांनी लगेच डायरी करून टाकलं की मी काँग्रेसचा खासदार आहे. याचा अर्थ काय? की इथे तुमची छुपी युती होती, छुपा पाठिंबा होता का? असं कुठल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उघड उघड म्हटलं का तुम्हाला? नाही. तिथं शिवसेना पक्षाने, पक्ष प्रमुखांचा, शिवसेना संघटनेचा जो आदेश होता तो आदेश तिथल्या स्थानिक लेवलच्या लोकांनी पाळला तंतोतंत. आणि तिथं विशाल पाटील साहेबांना सुद्धा त्यांनी समर्थन दिलंय. आज तुम्ही विचार करा, वर्षाताई गायकवाड यांचा प्रचार खुद्द देसाई साहेबांनी केला. अनिल देसाई साहेब ते स्वतः कॅन्डिडेट असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार केलाय. आदित्य ठाकरे साहेबांनी तिथे त्यांचे झंझावती दौरे केले होते. उद्धव साहेबांनी मोठी सभा घेतली होती. आज तुम्ही मला सांगा, ज्या ठिकाणी 21 लोकसभा उमेदवार शिवसेनेचे उभे होते त्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांनी, तुमच्या पक्षाने 100% काम केले का? 100% तुमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तिथं पाठीशी उभे राहिले होते का? आज विचार करा, कल्याण लोकसभा मतदारसंघात सुद्धा तुमच्या काँग्रेस पक्षाचं काही अंशी पाठबळ असताना सुद्धा तिथे म्हणण्यासारखं समर्थन मिळालं का? नाही. हे आरोप करत नाही, कारण हे स्पष्टीकरण देतोय. कारण आज गेले 15 दिवस, 1 महिनाभर नाना पटोले साहेब तुम्ही जे काय बोलताय, काँग्रेस हा मोठा भाऊ आहे, शिवसेना छोटा भाऊ आहे, पण शिवसेना हा पक्ष शिस्तीवरती चाललेला पक्ष आहे. शिवसेना हा पक्ष निष्ठेवरती चाललेला पक्ष आहे. शिवसेना हा पक्ष प्रमुखांचा आणि मातोश्रीच्या आदेशावर चाललेला पक्ष आहे. या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुखांनी मातोश्रीने दिलेला आदेश प्रत्येक शिवसैनिक, पदाधिकारी, आमदार असेल, खासदार असेल, सर्व लोकप्रतिनिधी अगदी मनापासून निष्ठेने तंतोतंत पाळतात. आणि म्हणून हे आज 16 पैकी 13 निवडून येण्याचं कारण काय माहिती आहे? तर त्याच्या पाठीमागे शिवसेना ही शक्ती होती. या तुमच्या खासदारांच्या पाठीमागे शिवसेना ही शक्ती होती. पण तुम्ही म्हणण्यासारखं महाराष्ट्रात जिथे जिथे शिवसेनेचे खासदार होते तिथे तुम्ही प्रचार केल्याचे दाखवा एखादा पुरावा तरी, महाराष्ट्रातील लोकांना कळू देत. आज तुम्ही ज्या पद्धतीने ह्या गोष्टी राबवताय ते चुकीचं आहे. मुळात मला आधी तुम्हाला सांगताना आवडेल की 1963 मध्ये साहेब तुमचा जन्म झाला, 1985 नंतर तुम्ही राजकारणात आला, मग तुम्हाला 1967 काय माहिती असणार, 1975 तुम्हाला काय माहिती असेल, 1977 1980 मधलं तुम्हाला काय माहिती असणार? नाही. मुळात तुमचा जन्म काँग्रेसमध्ये झाला, त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आले, परत तुम्ही काँग्रेसमध्ये आले. आता त्या सगळ्या गोष्टी मला खोलवरती जायला बरं नाही वाटत आहे, कारण मी सुद्धा तुमचा आदर करतो. तुम्ही एक विधानसभा महाराष्ट्रातील अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, खूप चांगलं तुम्ही काम केलेलं. पण मला असं म्हणायचं आहे की महाविकास आघाडी म्हणून जर आपण निवडणूक लढवत असू, एकत्र असू, तर कुठेतरी ह्या गोष्टी
थांबल्या पाहिजे, या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण काय तर या गोष्टीचा कुठेतरी एक वेगळा परिणाम आपल्याला 2024च्या विधानसभा निवडणुकीत, विधानसभा इलेक्शनमध्ये पाहायला मिळेल. जेणेकरून तुमच्या अशा वादग्रस्त विधानाने महाविकास आघाडी तुटण्याची पण शक्यता आहे. कारण शिवसेना हा पक्ष शिस्तीवरती चाललाय, निष्ठेवर चाललाय आणि ही सिंपती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्यामुळे तुम्हाला एवढं मोठं यश मिळायला लागलं. तुम्ही आठवणा 2019 मध्ये एकच खासदार होता, तुम्ही 12ने वाढलेले. त्याचा अर्थ काय की शिवसेना पक्ष संघटनेने तिथे 100% काम तुमचं केलेलं आहे. नाहीतर वर्षाताई गायकवाडांचा पराभव 100% होता तिथे. राहिला पण तुमचे पक्षश्रेष्ठी खरगेजी, राहुल गांधीजी स्पष्ट सांगतायत की लोकसभेला जसा उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा महाराष्ट्रात सर्वानुमते मान्य होता, तसाच विधानसभा इलेक्शनला सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्य असतील. पक्षश्रेष्ठी सांगतायत, तुम्ही उद्धव ठाकरेंशी जुळवून घ्या. पक्षश्रेष्ठी सांगतायत तुमचे. तर मला जास्त या विषयामध्ये बोलायचं नाही. पटोले साहेब आम्ही तुमचा खूप रिस्पेक्ट करतो. तुम्ही खूप हुशार आहात. शेतकरी कामगार संघटनांसाठी सुद्धा तुम्ही खूप चांगलं काम केलंय. तुम्ही मुळात बाळासाहेबांचा हा जो इतिहास डोळ्याकडून जर घातला तर तुम्हाला खरं कळेल की बाळासाहेबांनी काही पडत्या काळामध्ये सुद्धा काँग्रेसची साथ दिलेले, काँग्रेस पक्षाने सुद्धा शिवसेनेला साथ दिलेले. आणि अशीच जर ही महाविकास आघाडी भक्कम आणि मजबूत राहायला पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी एक दिलजमाई करून 2024च्या इलेक्शनला विधानसभा आपण मनोमिलनाने एकत्रित काम करूया. तरच या महाराष्ट्र विधानसभेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल आणि तो फडकल्याशिवाय राहणार नाही. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.